श्रीकृष्णाय नमः। श्रेयान् स्वधर्मो विगुणाः परधर्मात् स्वनुष्ठितात्। स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः। हा श्लोक आपल्याला जीवनाचं एक अत्यंत महत्त्वाचं तत्त्व शिकवतो। स्वधर्म श्रेष्ठ आहे, जरी तो अपूर्णतेने झाला तरी परधर्म भयावह आहे, जरी तो परिपूर्णपणे केला तरी। याचा अर्थ काय? तर स्वधर्म म्हणजे आपली नैसर्गिक प्रवृत्ती, आपली क्षमता, आपलं कर्तव्य, आपल्या स्वभावाशी प्रामाणिक राहणं. पण आपण दुसऱ्याचं अनुकरण करू लागलो तर आपण स्वतःला हरवून बसतो. उदाहरण बघायचं झालं तर मासा पाण्यात पोहतो, पक्षी आकाशात उडतो. माशाने जर ठरवलं की मला पक्ष्यासारखं उडायचंय तर त्याचं अस्तित्वच धोक्यात येईल. पण तो पाण्यात राहून आपलं काम करतो तेव्हा तो संपूर्ण आहे. तसंच विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, डॉक्टर प्रत्येकाचं कर्तव्य वेगळं आहे. ते पूर्णत्वानं निभावणं हेच श्रेष्ठ आहे. भगवंत सांगतात, स्वधर्म करताना अपयश आले तरी हरकत नाही, तेही उन्नतीचं पाऊलच आहे. पण परधर्म परिपूर्ण जरी झाला तरी तो भीती आणि असुरक्षितता निर्माण करतो. आपलं खरं सामर्थ्य उलगडायचं असेल तर आपण आपल्या मार्गाशी, आपल्या धर्माशी प्रामाणिक राहायला हवे. श्रीकृष्ण शरणम मम.